हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत खस्ता आलू कचोरी कशी करायची ते पाहणार आहे. बटाट्याची आपण कचोरी झटपट अशी कशी करायची ते पाहणार आहे. ही तुम्ही झटपट तुमच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट आणि तेवढी टेस्टी खुसखुशीत अशी बनवू शकता. एकदम चविष्ट अशी बनते, झटपट आपण बनवलेली आहे आणि एकदम खस्ता अशी झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशी बनवलेली आहे. नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही आलू कचोरी करून बघा, तुमच्या पण छानच होईल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये मीठ घातलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि मीठ असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर तेल घालायचं आहे. त्यामुळे छान खुसखुशीत होतात कचोऱ्या. इथे बघू शकताय 4 टेबलस्पून मी तेल घालते. तेल गरम वगैरे केलेलं नाही, थंडच तेल आहे. ते मी 4 टेबलस्पून इथे घालते. तेल आपल्याला सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. इथे बघू शकता या पद्धतीने मी व्यवस्थित असं सगळ्या पिठाला तेल चोळून घेते, म्हणजे छान असं तेल सगळ्या पिठाला लागलं जातं आणि छान असं आपलं कचोऱ्या छान अशा परफेक्ट अशा बनल्या जातात. शकताय छान अशी मूठ वळली जाते, म्हणजे आपलं तेल घातलेलं छान असं सगळ्या पिठाला लागलेलं आहे आणि परफेक्ट अशा आपल्या कचोऱ्या छान बनतात. बघा इथे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं. बघू शकताय छान असं थोडं थोडं पाणी घालून मऊसूद असं मी पीठ मळून घेते. जास्त पातळ पण करायचं, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. मऊसूद असं सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे. बघा या पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. आता पीठ भिजते तर आपण याचं स्टफिंग सारण बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी बटाटे शिजवून उकडलेले घेतलेले आहेत. बघू शकता हे बटाटे घेतलेले आहेत. मिडियम साईजचे 4 तुम्ही बटाटे घ्या उकडलेले. आता हे बटाटे आपण हाताने किंवा मॅशरने असे मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये असे मोठे तुकडे किंवा नाही पाहिजे, छान असं मॅश करून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण कचोरी बनवणार तेव्हा ते स्टफिंग बाहेर येणार नाही. मॅश करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा छोटा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1 मिरची हिरवी अशी बारीक कट करून घेतलेली आहे. 2 छोटे चमचे धने जिरे पूड घातलेले आहे. पाव चमचा मी इथे काळं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे मी बेसन घालते. बेसनमुळे छान बाइंडिंग येतं आपल्या स्टफिंगला, छान एकजीव होतं बघा हे सगळं. आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं आपलं इथे सारण स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, बाजूला ठेवून द्यायचं. इथे बघा आपलं पीठ 10 ते 15 मिनटं चांगलं भिजलेलं आहे. 15 मिनटं हे चांगलं भिजलेलं आहे. पुन्हा एकदा 1 मिनिट मळून घ्यायचं आहे. बघू शकता पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे. आता हे छान 1 मिनिट मळून घ्यायचं आणि याच्यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि आपण ही कचोरी बनवून घेणार आहे. आता छोटासा गोळा घेतलेला आहे. थोडंसं याला लाटून घ्यायचं. इथे बघू शकताय बिना पीठ लावता किंवा बिना तेल लावता असंच हे लाटून घ्यायचं. पुरीपेक्षा थोडंसं जाड आहे असं लाटून घ्यायचं आणि नंतर यामध्ये सारण भरायचं. बघू शकता मी थोडंसं सारण घेते आणि यामध्ये भरते. छोटासा गोळा घ्यायचा यामधला आणि यामध्ये भरून घ्यायचा. बघा या पद्धतीने मी भरून घेते आणि आपण जसं मोदक किंवा पुरणपोळी बनवतो तसं आपल्याला यामध्ये भरायचं आणि नंतर याचं बंद करून घ्यायचं. व्यवस्थितच सगळीकडून घेऊन व्यवस्थित बंद करून घ्यायचं. बघा या पद्धतीने मी बंद करते. हवं तर एक्स्ट्राचं पीठ तुम्ही काढू शकता वरचं. मी हे व्यवस्थित असं बंद करून घेते बघा या पद्धतीने. आणि दुसऱ्या बाजूने उलट्या बाजूने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता ज्या बाजूने बंद केले असेल त्या बाजूने ती बाजू खाली करायची आणि उलट्या बाजूने आपल्याला थोडंसं 2 ते 3 वेळा आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे. बघू शकताय छान कचोरी आपली तयार झालेली आहे. याच पद्धतीने मी दुसरी बनवून घेते. थोडंसं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं लाटायचं, त्यामध्ये सारण भरायचं आणि छान असं बंद करून घ्यायचं. इथे बघू शकताय थोडंसं सारण घेऊन मी यामध्ये घालते. छान असं सारण घालायचं, बंद करून घ्यायचं, थोडंसं लाटून घ्यायचं. इथे बघू शकता ही पण छान अशी आपण बनवून घेतलेले आहे. बघा या पद्धतीने छान बंद करायचं, नाहीतर तेलामध्ये सुटू शकतं बघा हे.
व्यवस्थित बंद करून घ्यायचं. हवं तर तुम्ही एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून टाका. 2 ते 3 वेळास लाटणं फिरवून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त अशी कचोरी दुसरी पण तयार झाली. हवं तर तुम्ही बघा या पद्धतीने हातानेच प्रेस करून घेऊ शकता. झटपट अशी ह्या कचोऱ्या तयार होतात बघा. मी इथे 4 बनवून घेतलेल्या आहेत बघा. थोड्याशा बनवून घेतलेल्या आहेत, 4 नंतर बनवायच्या. आता तेल पण आपलं हलकं गरम झालेलं आहे. जास्त कडकडीत गरम करायचं नाही. हलकंच तेल आपलं करून घ्यायचं आणि एकदम गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत कचोऱ्या. म्हणजे आतपर्यंत छान अशा खुसखुशीत तळल्या जातात बघा. एकदम गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे. तेल पण आपलं हलकं गरम आहे आणि ह्या छान अशा मी एकदम कमी गॅसवर लो फ्लेमवर ह्या तळून घेते. अशा मनानंच त्या वर येतात. तोपर्यंत त्याला अजिबात हलवायचं नाही. त्या मनाने वर आले की त्यावर तेल सोडायचं आणि छान अशा दोन्ही साईडने मी हलक्याशा लालसर कलरवर या तळून घेणार आहे. बघू शकताय तेल सोडल्यानंतर छान अशा फुललेल्या आहेत. टम्म अशा पलटी करून छान अशा खालच्या बाजूने दोन्ही साईडने मी खाली वर करत दोन्ही साईडने भाजून घेणार आहे. पण गॅसची फ्लेम अजिबात मी वाढवलेली नाही. गॅसची फ्लेम लोच आहे. लो फ्लेमवरच छान मी तळून घेते. म्हणजे आतपर्यंत छान अशा तळल्या जातात. अजिबात कच्च्या राहत नाहीत. खुसखुशीत होतात बघा. अशा लो फ्लेमवरच तळायच्या आणि छान तळल्या जातात बघा. इथे बघू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. छान अशा तळायला लागलेल्या आहेत. हलकासा लालसर कलरवर इथे मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे. याला मी आता काढून घेते बघा. मस्त झालेले आहेत. टम्म फुगलेले आहेत बघा. अशा लो फ्लेमवर तळल्या की छान तळल्या जातात बघा आणि मस्त होतात बघा खुसखुशीत. या मी काढून घेते बघा. अजिबात तेलकट होत नाहीत. मस्त होतात बघा. तेल सगळं नितळून आपण काढून घेणार आहेत. बघू शकताय तुम्ही. चवीला तर एकदम मस्त लागतात. झटपट अशा होतात बघा. अजिबात वेळ लागत नाही. अर्ध्या तासामध्ये बनल्या जातात बघा. नक्की एकदा तुम्ही तुमच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला नक्की बनवून बघा. आता दुसऱ्यांदा आपल्याला कचोऱ्या तळताना तेलाचं टेम्परेचर जास्त असतं. त्यामुळे गॅस बंद करून थोडंसं तेल थंड करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये कचोऱ्या घालायच्या. तेल मी गॅस बंद केलेलं आहे. थोडंसं थंड केलेलं आहे. कचोऱ्या घालून नंतर मी गॅस चालू करणार आहे बघा. हलकं गरम आहे तेल. अजिबात गरम नाही जास्त. इथे बघू शकताय तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालून मी छान अशा ह्या तळून घेणार आहे बघा. इथे बघू शकताय 4 मी यामध्येच घातलेले आहेत आणि छान असे आपण लो फ्लेमवर चांगल्या मी तळून घेणार आहे. दोन्ही बाजूने चांगल्या मी तळून घेणार आहे. इथे बघू शकताय या पण छान अशा तळलेल्या आहेत. बघू शकताय गॅसची फ्लेम मी लोच ठेवली. लो फ्लेमवर चांगल्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकताय मस्त अशा कचोऱ्या आपल्या तळलेल्या आहेत. आपण मी तेल नितळून चांगल्या काढून घेते बघा. मस्त असा कलर आलेला आहे. या पण किती मस्त खस्ता खुसखुशीत झालेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही मस्त झालेल्या आहेत. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तुमच्या पण या पद्धतीने छानच होणार. तुम्हाला बघून कळत असेल तुम्ही या इथे कोणत्याही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा अशा जरी तुम्ही चहाबरोबर नाश्त्याला खाल्ल्या तरी पण छान लागतात बघा. मस्त झालेल्या आहेत. सगळ्या कचोऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत. मस्त झालेल्या आहेत बघा. तुम्ही बघू शकताय. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. करून बघा आलू कचोरी. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही आलू कचोरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.